हा कार्यक्रम संग्रहित असल्याने ध्वनिचित्र मुद्रण सदोष असण्याची शक्यता आहे. आदि बीज ओम नमो जियाद्या ओम नमो जियाद्या. नमस्कार रसिको. गणरायाचं नमन तर झालेलंच आहे आणि आता आपण आपल्या आजच्या या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करतो. एकदा बाळासाहेबांनी गप्पांच्या ओघात असं सांगितलं होतं की आजच्यासारखं त्यांच्या लहानपणी त्यांना काही कॉमिक्स किंवा अरेबियन नाईट्स अशी पुस्तकं काही मिळत नव्हती. त्यांच्या घरामध्ये नाटकाचीच पुस्तकं होती आणि माई म्हणजे त्यांच्या आई त्यांना ती पुस्तकं वाचून दाखवायच्या. साहजिकच संन्यस्त खड्गमधून त्यांना सावरकर भेटले किंवा भावबंधनमधनं त्यांची गडकऱ्यांशी ओळख झाली. त्यामुळे भाषेची गोडी त्यांची वाढली. त्यांच्या आजारपणातल्या एकाकी अवस्थेमध्ये गालिबपासून ते ज्ञानदेवांपर्यंत भाषा प्रभूंशी त्यांची जवळीक साधली गेली. यातूनच शब्दांची जाण वाढली. साहजिकच त्यांनी आजवर दिलेल्या चालींकडे जर आपण नजर टाकली तर आपल्याला असं लक्षात येईल की त्याच्यामध्ये वैविध्य तर आहेच, पण चाल देण्यापूर्वी निवडीतला चोखंदळपणा सुद्धा आहे. यावरूनच बाळासाहेबांना एक विचारावंसं वाटतं की तुम्ही तुमच्याकडे एखादी कविता आल्यानंतर चाल जेव्हा एखाद्याला लावायची असते त्यावेळेला तुम्ही कवी किंवा कविता पारखून घेता का? आणि त्या कवितेतलं किंवा त्या गीतातली तुम्हाला गेयता जास्त आकर्षित करते का अर्थ? अर्थ. कवी पारखून घेण्याची माझी लायकी नाही. एक कविता पारखून घेण्याची लायकी नाही. पण गेयत हा शब्द जरा अवघड आहे. मला असं वाटतं आपण गेयत हा शब्द गाळून त्याऐवजी नाद हा शब्द वापरूया. मी थोडा हिंदी लोकांमध्ये वाढल्यामुळं नादाकडे अधिक लवकर आकर्षित होतो, शब्दाच्या नादाकडे. आणि कधी कधी त्या नादाबरोबर चांगला अर्थ मिळाला तर आणि गंमत येते त्याच्यामध्ये. अशी एखादी अलीकडे विशेष अर्थ अशी जाणवलेली कविता कुठली? अशा अनेक कविता आहेत, पण अलीकडे नाद आणि अर्थ असे दोन्ही घेऊन ग्रेस मला अलीकडे अधिक आवडायला लागला आहे. अच्छा. आणि मागे मला आठवतंय जवळजवळ 10-12 वर्षापूर्वी आरती प्रभू ज्यावेळी मी त्यांना पहिल्यांदा ध्वनिमुद्रित केलं त्यावेळेस सगळे त्यांच्यावर फार टीका करत होते नवकवी म्हणून. अच्छा. मला चांगलं स्मरत आहे की ज्यावेळी मी त्यांचं गाणं ध्वनिमुद्रित केलं तर आता मनाचा दगड घेतो कणत उशाला, ही ओळ आल्याबरोबर सगळे मला म्हणालेले की आता हे गाण्यामध्ये दगड धुंडे केव्हापासून तुम्ही आणायला लागला. अच्छा. पण त्या दगडाला नाद नसेल, पण त्या दगडामध्ये जो एक आशय होता, जो अर्थ होता, तो मला कुठेतरी जाणवला. आणि समयीच्या शुभ्र कळ्या हे गाजलेलं गाणं त्यावेळेचं, त्याचा अर्थ मला चाल लावताना काही कळला नव्हता फारसा, पण फक्त समयीच्या शुभ्र कळ्या हा एकाच शब्दाच्या नादामुळं मी नादावलो आणि त्याला चाल लावली. ग्रेस हा असाच कवी आहे. कधी कधी त्याचा अर्थ काय त्याच्या मागोमाग जावं लागतं, पण त्याला शब्दाला नाद असतो. उदाहरण त्याचं म्हणजे वाऱ्याने हलते रान, तुझे सुनसान हृदय गहिवरले, गाईचे डोळे करुण उभे की सांज निळा इतले. अच्छा. आपण याचा अर्थ नंतर शोधूया, पण या शब्दाने एक नाद आहे. मग असे नादमय शब्द मिळालेत आणि त्यातला आतला अंतर्गत एक आशय मला जाणवू लागला की मी चाल करतो. ग्रेसच्याच एका कवितेने आपण मला वाटतं सुरुवात करूया. तुम्ही स्वतः ते सादर करा. ती गेली तेव्हा रिमझिम, ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता. ती गेली तेव्हा रिमझिम, ती गेली तेव्हा रिमझिम,
पाऊसनी नादत होता ती गेली तेव्हा रिमझिम पाऊसनी नादत होता मेघात अडकली किरणे हा सूर्य सोडवित होता ती गेली तेव्हा रिमझिम पाऊसनी नादत होता ती आई होती घन व्याकुळ मीही रडलो ती आई होती म्हणून घन व्याकुळ मीही रडलो घन व्याकुळ मीही रडलो ती आई होती म्हणून ती आई होती म्हणून घन व्याकुळ मीही रडलो त्यावेळी वारा सावध त्यावेळी वारा सावध पाचोळा उडवित होता ती गेली ती गेली ती गेली ती गेली तेव्हा रिमझिम पाऊसनी नादत होता ती गेली अंगणात गमले मजला अंगणात गमले मजला संपले बालपण माझे अंगणात गमले मजला अंगणात गमले मजला संपले बालपण माझे अंगणात गमले मजला संपले बालपण माझे खिडकीवर धुरकटते कंदील एकटा होता ती गेली तेव्हा रिमझिम पाऊसनी नादत होता पाऊसनी नादत होता पाऊसनी नादत होता पाऊसनी नादत होता हा कार्यक्रम संग्रहित असल्याने ध्वनिचित्रमुद्रण सदोष असण्याची शक्यता आहे. ग्रेस किंवा आरती प्रभूंच्या कविता किंवा गालिबचा गझल, ज्ञानेश्वरांच्या विराण्या, मिरीची पदं, कोळी गीतं याप्रमाणेच फार पूर्वीपासूनच बाळासाहेब चित्रपट गीतांकडे वळलेले आहेत. भालजींचा आकाशगंगा काय किंवा त्यानंतरचा अंतरीचा दिवा काय हे त्यांचे सुरुवातीचे संगीत दिलेले चित्रपट म्हणता येतील. त्या दोन चित्रपटांना सुरुवातीच्या तितकं फारसं काही यश मिळालं नाही, त्यामुळे मध्यंतरी काही काळ तसाच गेला आणि त्यानंतर तब्बल 10 वर्षांना आला पवना काठचा धोंडी. काय बाई सांगू कसं ग सांगू, आपल्याला नक्कीच हे गाणं आठवत असेल. ह्या गाण्यानंतर पुन्हा एकदा लोकप्रियता मिळाली. याच दरम्यान वसंतराव जोगळेकरांच्या प्रार्थना या प्रायोगिक चित्रपटाचं आव्हानही त्यांनी स्वीकारलं आणि मग चित्रपट येतच गेले. चानी, हा खेळ सावल्यांचा, जैत रे जैत आणि अगदी अलीकडे म्हणजे जानकी. सर्वात ताजा चित्रपट म्हणता येईल उंबरठा. याच उंबरठामधलं
सुरेश भटांनी लिहिलेलं एक गीत आता देवकी पंडित सादर करतायत. सुन्या सुन्या मैफलीत माझ्या, सुन्या सुन्या मैफलीत माझ्या, तुझेच मी गीत गात आहे. सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या, सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या, तुझेच मी गीत गात आहे. अजूनही वाटते मला की अजूनही चांदरात आहे. सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या. कळेन मी पाहते कुणाला, कळेन हा चेहरा कुणाचा. कळेन मी पाहते कुणाला, कळेन हा चेहरा कुणाचा. पुन्हा पुन्हा भास होत आहे तुझे हसू आरशात आहे. सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या, तुझेच मी गीत गात आहे. अजूनही वाटते मला की अजूनही चांदरात आहे. सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या. सध्या तुला भेटतील माझे, तुझ्या घरी सूर ओळखीचे. सध्या तुला भेटतील माझे, तुझ्या घरी सूर ओळखीचे. उभा तुझ्या अंगणी स्वरांचा अमोल हा पारिजात आहे. सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या, तुझेच मी गीत गात आहे. अजूनही वाटते मला की अजूनही चांदरात आहे. सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या. उगीच स्वप्नात सावल्यांची कशास केलीस आजवे तू. उगीच स्वप्नात सावल्यांची कशास केलीस आजवे तू. दिलेस का प्रेम तू कुणाला, तुझ्याच जे अंतरात आहे. सुन्या सुन्या
चित्रपट क्षेत्रामध्ये शिरून सुद्धा बाळासाहेबांना अध्यात्माची ओढ आहे. ज्ञानेश्वर तुकाराम यांच्याविषयी विशेष प्रेम आहे. चाला वाही देस हे तर आपण विसरणं कधीच शक्य नाही. याच दृष्टीने तुम्हाला कुतूहल म्हणून सहज विचारावंसं वाटतं की हे जे ध्वनी चित्रच आम्हाला वाटतं याची कल्पना तुम्हाला कधी सुचली आणि ती कशी साकार होत गेली ते जरा सांगितलं तर. नाही, कल्पना कल्पनापासून बरीच वर्ष झालीत, पण ती मला ध्वनिमुद्रित करायला बराच वेळ लागला. सुरुवातीला फार सामान्य झाली होती. म्हणजे एक माझ्याकडे ग्रहस्थ यायचे, ते एक बंदिश गायचे. ती सुरुवात कौशिक ध्वनी ज्याला आपण भिन्न षड्ज म्हणतो तशी होती. त्याच्यानंतर मग त्यांनी त्याच्यामध्ये कोमल रेखाबाई लावला होता, कोमल गंधारे लावला होता. ती बंदिश ऐकून मला असं वाटलं की ह्यावर आपण एखादं मीरेचं गाणं रचावं. आणि मग मला वाटतं असल्या काही गोष्टींसाठी कृपा लागते ईश्वराची. ती जी बंदिश होती त्या बंदिशवरती एक मीरेचे शब्द मला असे चपखल बसणारे शब्द मिळाले. अच्छा. आणि ते पहिलं गाणं तयार झालं. बरं. आणि ते एक गाणं तयार झाल्यानंतर मग मी हळूहळू एक एक गाणी करत गेलो. आणि मग सगळी ती मीरा वाचताना आणि तिची गाणी करताना एक लक्षात आलं माझ्या की हा जो चमत्कारांचा भाग आहे तिच्या आयुष्यातला, हा आपण जर गाळला आणि तिच्या आयुष्यातला जो सगळ्यात मोठा चमत्कार आहे की तिने गड सोडला. आणि गड सोडणारी ती साधी एक तिथे झाडू मारणारी बाई नव्हती, तर ती राजराणी मीरा होती. एक राणी असून तिने गड सोडला, हा सगळ्यात मोठा मला चमत्कार वाटला. आणि मी असं एक स्वतःच एक कथानक तयार केलं मीरेच्या आयुष्यावरती. आणि ते कथानक मीच लिहिलं म्हणजे नुसतं कल्पना केली त्या अच्छा. कथेची की मीरा गड सोडते. गड सोडून ती मेढताला येते. मेढताला आल्यानंतर तिला आईबाप घेत नाहीत. मग ती एकटीच चालत चालत त्या मरुभूमीतून वृंदावनला जाते. वृंदावनला गेल्यानंतर मग तिथले पक्षी वगैरे सगळं ते वातावरण आणि ह्या वृंदावनात हरिदास बाबा, तानसेन म्हणजे ही गाण्याची परंपरा फार मोठी. ही गाणी ऐकून, ते शास्त्रीय संगीत ऐकून कुठेतरी मीरेला पण गाण्याची इच्छा झाली. आणि तिच्या काव्याला मग तिने चाली लावायला सुरुवात केली. आणि मग ती एकतारीची ते गाणी गायला लागली. आणि सगळं करत असताना तिला असं वाटलं की आपण ज्याला शोधतो तो अजून सापडलेला नाही आपल्याला. आणि म्हणून परत त्याचा शोध घेत ती निघून गेली. मग ती द्वारकेला श्रीकृष्णाच्या मूर्तीत विलीन झाली वगैरे वगैरे. आपण चमत्कार बाजूला सोडूया. मी असं कल्पना केली ती त्या मरुभूमीत शेवटचा जे तिच्या हातातली एक जड वस्तू, एक तारा, तोही तिने त्या मरुभूमीत टाकला आणि ती निघून गेली. तर ही सगळी कथा मी लिहिणं किंवा सांगणं किंवा वाक्याच्या रूपाने ती त्या गाण्यामध्ये ओढणं म्हणजे ती एक संगीतिका झाली असते. म्हणून मी फक्त ती गडाच्या बाहेर निघाली म्हणून गडाचा दरवाजा उघडल्याचा आवाज घेतला. ती मरुभूमीत गेली तर नुसतं चालण्याचा आवाज घेतला. ती वृंदावनात गेली तर पक्ष्यांचा आवाज घेतला. मग ती एकटीच गात बसली तर पावसाचा आवाज घेतला. अशा आवाजातनं, ध्वनीतून ते एक कथा असं नादातूनच ते ऐकताना दृश्य असं डोळ्यासमोर त्यामुळे. आणि वाचता वाचता मला एक जाणवलं असं की कहो कुसुंबी सारी रंगावा, कहो तो भगवा भेस. म्हणजे कुसुंबी रंगाचे दोन अर्थ आहेत राजस्थानीमध्ये. एक तर कुसुंबी असा एक शृंगारिक रंग आहे, आणि कुसुंबी हा रंग त्यांच्यामध्ये ज्यावेळेला युद्धावर निघतात त्यावेळेला केसरिया बालमा म्हणजे तो केसरिया रंग आहे, त्याला पण कुसुंबी म्हणतात. तर जणू काही ही या संसारातून या अध्यात्माच्या एका युद्धभूमीवर निघाली. आणि तुम्ही बायकांना ओळखतात, राजराणी मीरा आता सगळे इतके चांगले कपडे सोडून भगवा कपडा घालायला निघाली. तर मला कौतुक वाटलं जरा. आणि मग त्या एका कवितेमुळे मी तिच्या सगळ्या त्या भावजीवनाकडे, तिच्या त्या आध्यात्मिक जीवनाकडे वळलो. कहो कुसुंबी सारी रंगावा, कहो तो भगवा बेस, चला वाही देश. थोडीशी तर अशा देशाला निघूया की जिथं झलक दाखवतो. फक्त एक ओळ चालेल.
कहो कुसुंबी सारी रंगावा, सारी रंगावा. कहो तो भगवा भे, कहो कुसुंबी सारी रंगावा. चला वाही देश, चला वाही देश, चला वाही देश, चला वाही देश. कहो तुम तियन मांग भरावा, एक तारखेला आहे. कहो तो मोतियन मांग भरावा, कहो तो छिटकावा के चलावा ही दे, चलावा ही दे, चलावा ही दे. असं एकटाच गात गात ते निघून जाते. ही जी एक गाण्याची पद्धत आहे, याला बाहुल गाणी म्हणतात बंगालमध्ये. तसे एकतारा घेऊन गात जातात. मी याला एक माझं नाव दिलंय, फक्कड गीतं. म्हणजे फक्कड लोक असतात ना, हां हां हां. ते असं गात जात होते, अशी माझी कल्पना. आणि काय ही तर झलक तुम्ही आता ऐकलीच, पण आता पुन्हा एकदा आपण चित्रपट गीतांकडेच वळतोय. याच्या पुढचं गीत आहे जैत्र जैत या चित्रपटातलं. नादो महानोर हे कवी आहेत आणि सादर करतायत रवींद्र साठे. शब्द आहेत पीक करपल. पीक करपल, पक्षी दूर देशी गेल. पीक करपल, पक्षी दूर देशी गेल. गळणाऱ्या झाडांसाठी मन ओथंबल. पीक करपल, पक्षी दूर देशी गेल. वेडून नेणारी रित्या नभी वाहतूळ. वेडून नेणारी रित्या नभी वाहतूळ. आसमंत वेटाळून काळजाची कळ. आसमंत वेटाळून काळजाची कळ. पीक करपल, पक्षी दूर देशी गेल. गळणाऱ्या झाडांसाठी मन ओथंबल. पीक करपल, पक्षी दूर देशी गेल.
सुख पेलण्याएवढ बळ नाही डोला कडू काल्या वंड्यानी भारावला गला कोवल्या गर्भाला जन्माधी वनवास ओ मालवला दिस मालवला दिस ओ मालवला दिस मालवला दिस मालवला दिस मालवला दिस. हा कार्यक्रम संग्रहित असल्याने ध्वनिचित्रमुद्रण सदोष हुळहुळतो तुळशीचा अजून देह सारा ग मेंदीच्या पानावर मन अजून झुलते ग जाईच्या पाकळ्या दवाजून चलते ग म्हणा आरती प्रभू म्हणा अशा निर्णय तुम्हाला त्यातल्या जास्त भावणाऱ्या कवींचा उल्लेख केला, पण तुमच्या आजवरच्या रेकॉर्ड्समध्ये जास्त करून भटांचीच गाणी जास्त दिसतात. तर भटांची आणि तुमची लय जास्त जमण्याचं काय कारण असेल? त्याचं उत्तर मी देतो, पण भावणारा म्हणजे काय? जवळचं वाटणार जास्त एकमेकांची आपली नाडी जुळणं. अच्छा, नाही काय आहे की उर्दू काव्यामध्ये दोन प्रकार आहेत, ढोबळ आहेत. हं. मी ढोबळ अर्थाने बोलतोय, त्यांचे प्रकार अनेक आहेत, पण दोन प्रकारे प्रसिद्ध आहेत. एक आहे नज्म, हं. एक आहे गझल. तर आपण नज्म म्हणजे काव्य आणि गझल म्हणजे आपण त्याला गीत म्हणूया, पण एक्झॅक्टली गीत त्याला म्हणणं बरोबर नाही आहे. तर आपल्याकडे काय झालं आहे की ज्यावेळेला आपल्याकडचे कवी गझल लिहितात तर त्या गझलचं वृत्त घेतात. त्या गझलचा त्या गझलची जी वृत्ती आहे ना ती कुठेतरी त्यांना सापडत नाही. सुरेश भटांना ती वृत्ती बरोबर सापडलेली आहे. एक आहे की रदीफ आणि काफिया हे जे दोन प्रकार आहेत. हं. थोडंसं सविस्तर बोललं तर चालेल का? काहीच हरकत नाही. नाही, कारण तुम्ही निवेदक आहात आणि नम्र जरी तुमचा भाव असला तरी नाही, इथे तुम्ही आज तरी पण ऐकायला तुमचं आलेलं आहेत लोक. मी आपला फक्त बोलू- मध्ये जोडून द्यायला तेव्हा जरूर दोन बोला. मिनिटं धन्य आज तुम्ही असल्यामुळे. नाही 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 नाही. कार्यक्रम तुमचा आहे तेव्हा जरूर बोला. तर रदीफ आणि काफिया म्हणजे बघा की आह को उम्र चाहिए एक असर असर होने तक, तकचा पण एक झाला हं. आणि असरचा पण झाला. कौन जीता है तेरी जुल्फ के सर होने तक, हे दोन्ही म्हणजे आपण ज्याला यमक म्हणतो हे दोन ठिकाणी यमक जुळवतात. सुरेश भटांना ती किमया सापडलेली आहे. कारण त्यांनी खरं म्हणजे भट आडनाव बदलून बट आडनाव करावं आणि देहलवी तसं नागपुरी जर म्हटलं ना तर ते उत्कृष्ट उर्दू काव्य लिहू शकतील, गझल लिहू शकतील. इतका त्यांचा उर्दूवरती प्रभुत्व आहे. अच्छा. आता आणि उर्दूचे काही मुहावरे ज्याला आपण म्हणू वाटचाल, ज्याला आपण म्हणू वहिवाट, ते कशी बघा. मी अगदी फिल्मी गाण्यांमधनं उदाहरण देतो हं. सहज आठवलं म्हणून कि जहां तक महक है मेरे गेसुओं के चले आइए. तर गेसू म्हटलं की महक आलीच. हं, हं. आता भट लिहितात की जेव्हा तू नाहशील दर्पणात पाहशील माझे अस्तित्व तुझ्या आसपास दरवळेल. तर हे हा जी केसांचा जो सुगंध आहे आंघोळ न्हाल्यानंतरचा केसू, हं. तर तो बरोबर दरवळणारच. त्याला आणि काही शब्द वापरला तर वाईट लागेल. हं, हं. मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल हुळहुळेल टपटपेल. हे जे सगळं आहे ते नुसतं लचं यमक जमवत नाहीत, तर त्या ज्या शेवटच्या शब्दाचं जे वजन आहे
ते बरोबर ते साधतात. हं. एक तुम्हाला आणि चांगलं उदाहरण सांगतो की जुल्फों की पेचों को कम कर दो. तर जुल्फ म्हटलं की त्याचं पेच आलं पाहिजे. आता बालों के पेचों का कम कर दो असं म्हटलं तर कसं लागेल, वाईट लागेल. ते भटाने ही किमया बरोबर साधलेली आहे. आणि त्यामुळे भटांची गाणी ज्यावेळेला म्हणजे गझल ज्यावेळेला मी चाल लावायला घेतो हं. त्याला जणू काय आपण एखाद्या मोठ्या कवीचं नाव घेतो मी, गालिब मीर तकी मीर किंवा फैज अहमद फैज यांच्या कुठल्याच एका चांगल्या गझलला चाल लावल्याचं मला समाधान मिळेल. समाधान मिळतं. आता एक गाणं आहे त्यांचं, मला वाटतं ह्याच्यानंतर तेच गाणं तुम्ही हां. सांगणार आहात गायला, केव्हा तरी केव्हा तरी पहाटे पहाटे. उलटून हां? रात गेली. तर उलटून रात गेली, हा नच आहे किंवा काय रात गेलीचा आहे काय. मग त्याचा- गजरा फुलांचा हरवून रात गेली. हां? हां. तर हे जे यमक आहे हे म्हणजे रदीफ आणि काफिया ते फार उत्कृष्ट रीतीने आणतात. आणि म्हणून मला वाटतं त्यांची जवळीक म्हणजे हीच जवळीक म्हणायला हरकत नाही. मगाशी तुम्ही काय शब्द बोलला होता? भावलेत. काय? भावलेत का? भावलेत. अच्छा, हा आमचा शब्द म्हणजे कुठला तरी खानदेशी शब्द वाटला मला. आणि काय नाही, मी तर काही खांदेशचा नाही. ठीक आहे, आपण भटांचं आपण आता जो उल्लेख केलात हां. तेच गीत श्रीकांतला म्हणायला सांगूया. केव्हा तरी पहाटे उलटून रात गेली. सुरेश भटांचं गीत सादर करतायत श्रीकांत पारगावकर. केव्हा तरी पहाटे, केव्हा तरी पहाटे उलटून रात गेली, मिटले सुकून डोळे, हरवून रात गेली, मिटले 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 सुकून डोळे. कळले मला न केव्हा, सुटली मिठी जराशी, कळले मला न केव्हा, सुटली मिठी जराशी, कळले मला न केव्हा, निसटून रात गेली, कळले मला न केव्हा, कळले मला न केव्हा. सांगू तरी कसे मी, वय कोवळे पुन्हाचे, वय कोवळे पुन्हाचे, सांगू तरी कसे मी, वय कोवळे पुन्हाचे, वय कोवळे पुन्हाचे, फसवून श्वास माझा, फसवून रात गेली, फसवून श्वास माझा, फसवून श्वास माझा.
चांदण्यांचे उरले उरात काही आज चांदण्यांचे आकाश तारकांचे आकाश तारकांचे उचलून रात गेली केव्हा तरी पहाटे केव्हा तरी पहाटे उलटून रात गेली मिटले चुकून डोळे मिटले चुकून डोळे